चला भावांनो, तुम्हाला पण आज आपली शेती दाखवतो. तर भावांनो, होल वावर इज अवर. जिकडं नजर जाईल तिकडं फक्त पोळ फार्म. इथेनॉल रॉ मटेरियल ओनली. प्युअर क्वालिटी अवेलेबल आहे. 100 टन ऊस फिक्स जाणार आहे. संपर्क साधावा कोणाला बियाणं पाहिजे असेल तर. आणि हाय भावांनो, आपला आल्याचा प्लॉट म्हणजे जिंजर. एका प्लॉटनं आपल्याला ऑलरेडी लई रिटर्न्स दिल्यात. आणि भावांनो, हीच त्या आमची भाग्यलक्ष्मी म्हणजेच आमची विहीर, जे अख्खं सगळं क्षेत्र भिजवतं जग हिच्याच जीवावर चालू आहे. आणि हिचं पाणी किती निळसर आहे बघा. आसपासच्या सगळी रानातली कामं करणारे लोक बिकबी आपल्या विहिरीचंच पाणी पितात भावांनो. आणि पाठीमागे हे आपली आंब्याची झाड आहेत मित्रांनो, आणि अजून मागं तिकडं 2 नारळाची झाडं आहेत. आता शेती म्हणले की रान म्हणले की थोडं चिखलवाट तर आलीच, पण कसं कोथिंबीर घेतली म्हणजे किती डायरेक्ट बॅग भरून. अहो शेतकरी पॅटर्नच वेगळा असतो भावांनो. गेलो मग पोळ फार्मसवरती, मस्त आपल्या निसर्गाच्या सानिध्यात चहा वगैरे पिला. आणि भावांनो, ज्या लोकांना माहीत नाही, हे फार्महाऊस आपण फक्त शेतीच्या जीवावर बनवलेलं आहे बरं का, 1550 स्क्वेअर फूटमध्ये. म्हणून त्याचं नाव आपण कृषी विद्या दिले. कृषी म्हणजे शेती, विद्या म्हणजे नॉलेज. जय महाराष्ट्र भावांनो.